आता या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी 2 दिवसांपूर्वी लोकसभेचा उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर आज डिपॉझिटची रक्कम देखील भरलेली आहे। येत्या 18 एप्रिलला खासदार उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज भरण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। 2च दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतलेला होता। भाजपकडून अद्याप त्यांची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, मात्र त्यांनी आता उमेदवारी अर्ज भरलेला असून डिपॉझिटही भरल्याची माहिती समोर येते। 18 एप्रिलला ते अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ओंकार कदम आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। ओंकार, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने अजूनही खासदार उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही, परंतु त्या आधीच उदयनराजे यांनी आज अनामत जी रक्कम भरावी लागते निवडणूक लढण्यासाठी ती अनामत रक्कम भरलेली आहे। अर्ज भरण्याच्या आधी साधारण 2 दिवस ही रक्कम भरता येते। एकूणच त्यांनी आता जी ही रक्कम भरली आहे ही याच्या आधी सुद्धा त्यांनी हा अर्ज सुद्धा खरेदी करून ठेवलेला होता। एकूणच या सगळ्या गोष्टींकडे पाहता उदयनराजे हे स्वतः लढण्यावर ठाम आहेत। उमेदवारीची घोषणा अजून झालेली नाही तरी सुद्धा त्यांची तयारी चालू आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत, त्यांच्या लोकांच्या गाठी देखील घेण्याचं काम चालू आहे। आज राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार विकास शिंदे यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने अधिकृत उमेदवारी घोषित झालेली नसली तरी देखील उदयनराजे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत, निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।